पाथर्डीच्या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून शहरामध्ये ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी 200 विद्यार्थी-विद्यार्थिनींचं वसतिगृह बांधण्यात येणार आहे. 5 कोटी रुपये खर्चून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका बांधली जाईल. सुमारे 23 कोटींच्या पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहत इमारतीचं काम सुरू होईल. हे आमदार राजाळे यांच्या पाठपुराव्याचं यश आहे, असं सांगत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला विक्रमी संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या निधीतून पाथर्डी येथील पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत अशा सुमारे 23 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विखे पाटील बोलत होते. खासदार विखे पुढे म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार असताना विकासाला निधी मिळाला नाही. आपली सत्ता आली आणि प्रत्येक मतदारसंघात 50 ते 200 कोटींचा निधी सरकारने दिलाय. आमदार मोनिकाताई राजाळे यांचा मितभाषी स्वभाव त्यांना कामाला आला. शांत राहून विकासाचा निधी कसा पदरात पाडून घ्यायचा याचं उत्तम उदाहरण राजाळेताई आहेत. त्यांनी पाथर्डी शेवगावसाठी अतिशय चांगला निधी मिळवलाय. आणखीही निधी मिळणार आहे. पाथर्डीनं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजाळे यांच्यावर जे प्रेम केलं तेवढंच प्रेम जनता माझ्यावर करीत आहे. भाजपची संघटनात्मक ताकद पाथर्डीनं दाखवून दिली आहे. शिर्डीतील कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातून माणसं घेऊन येण्यासाठी काम करावं. संघटनेत काम करणाऱ्यांना झुकतं माप देऊ, असं ते म्हणाले. बदल करतो हे जर पाहायचं असेल तर मागच्या 1.5 वर्षामध्ये जे काम माननीय मोनिकाताईंनी शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये केलं आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे, राजकारणामध्ये आमच्या आणि कडले साहेबांसारखे लोक फार चालत नाही. आम्ही बोलके आहोत, आम्ही बोलून जातो, पण शांत राहून कसं काम करून घ्यायचं हे मोनिकाताईंकडून शिकण्यासारखं. आपल्या आपल्या स्वभावाचा फायदा असतो. ते आमचा तर फार दोघांचं वाटून राहिलेलं आहे. जिल्ह्याभरामध्ये काही झालं काही तर त्यांच्यावर बिल फाटतंय आणि मग माझ्यावर येतं. पण एका जिद्दीने, एका दिलाने आज जे चित्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन या नगर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम आपण करत आहोत. 222चा रस्ता असेल हा आपण पूर्ण केला. माननीय मोनिकाताईंनी या शेवगावकडे आणि पाथर्डीकडे गाव जोड रस्ते, शेवगावकडे जायला रस्ता शिल्लक नव्हता असे रस्ते आज पोलीस स्टेशन असेल, 25-15चा निधी असेल, बंधारे असतील, डीपीडीसीच्या माध्यमातून क वर्ग तीर्थक्षेत्र असेल, अशा विविध योजना आपण 1.25 वर्षामध्ये या तालुक्याच्या विकासासाठी केल्या. एवढंच नाही, पण जसे कर्डिले साहेबांनी सांगितलं की जसे जसे प्रश्न आपल्याला समोर येतात तसे प्रश्न आपण सोडवत गेलो. पुढच्या 3 महिन्यामध्ये माननीय आमदार ताईंच्या माध्यमातून या पाथर्डी शहरामध्ये आपण अजून एक भूमिपूजन घेणार आहोत आणि ते आहे आमच्या ऊसतोड कामगार बांधवांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी 100 खाटाचं हॉस्टेल या पाथर्डी शहरामध्ये आपण बांधणार आहोत. 100 खाटाचं हॉस्टेल. जे ऊसतोड कामगार जे फक्त आजपर्यंत आश्वासनावर जीवित होते, ते आश्वासनाची पूर्ती माननीय मोनिकाताईंच्या माध्यमातून आपण करत आहोत. ते मंजुरी अगोदर झाली होती पण त्याला जमीन उपलब्ध नव्हती. माननीय मोनिकाताईंनी विनंती केली. राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शब्द दिला आणि 15 दिवसामध्ये पुढच्या महाराष्ट्र शासनाची उतारा असलेली जमीन ही आपण त्या ऊसतोड कामगारांच्या महामंडळाला देणार आहोत. आणि आता तिथं सगळ्यात मोठं हॉस्टेल, ऊसतोड कामगारांचं पहिलं बांधलेलं हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये. आजपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मुलं फक्त खासगी हॉस्टेलमध्ये राहतात, खासगी लोकांना भाडं मिळतं, पण पहिलं हॉस्टेल उभारण्याचं काम आपण करत आहोत. काय याच्यापूर्वी हा विचार झाला नाही? फक्त फ्लेक्स बोर्ड, फक्त फोटो. पण या नगर जिल्ह्याची जनता सुज्ञ आहे. कोण काम करतं, कोण गरिबांच्या कामी येतं. कित्येक वर्षानंतर असे कामं झाले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये अनेक चेअरमन झाले. माझे वडीलही राहिले. पण कारखाना विरहित महिला बचत गटांना आणि शेतकऱ्यांना खावटी कर्ज वाटण्याचा निर्णय घेणारा एकमेव व्यक्ती म्हणजे चेअरमन माननीय शिवाजीरावजी कर्डिले साहेब. कित्येक कोटी नगर तालुक्याला 200 कोटी वाटले, श्रीगोंदा तालुक्याला 200 कोटी वाटले.
ज्या बँकेची ओळख ही कारखानदाराची होती ती बँक ही सर्वसामान्य माणसाची आहे अशी ओळख माननीय कर्डिले साहेबांनी अवघ्या 1 वर्षामध्ये निर्माण केली। राजकारणामध्ये संधी फार आवश्यक असते। काही लोकांना चांगली संधी मिळते, काही लोकांना संधी मिळत नाही, पण मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला आपल्याला कसा देता येईल। आणि म्हणून आपण नुसतं 100 बेडचे 2 हॉस्टेल मागत नाही, पण या पाथर्डी तालुक्याच्या सर्वसामान्य जिरायत भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी माननीय आमदार मोनिकाताईंच्या पुढाकाराने 5 कोटीची फुल्ली एअर कंडिशन लायब्ररी वाचनालय एमपीएससी यूपीएससी तयारी करण्यासाठी पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं देखील भूमिपूजन आपण घेणार आहोत। हा विचार करण्या काळाची गरज आहे। सभा मंडपाच्या पलीकडे जाऊन, बंधाराच्या पलीकडे जाऊन, पेव्हिंग ब्लॉकच्या पलीकडे जाऊन, स्मशानभूमीच्या पलीकडे जाऊन आपल्या पुढच्या पिढीच्या नवयुवकाला कसं आपण या आजच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, आजच्या या प्रगतशील स्पर्धेच्या परीक्षा युगमध्ये आपण कसं जीवनदान देऊ शकतो हे आपलं काम आहे। हा विचार करणं काळाची गरज आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल केलेली आहे। हे सगळं करत असताना अनेक अशा योजना ज्या भविष्याच्या कालावधीमध्ये या पाथर्डीच्या विकासासाठी महत्वाच्या असतील त्या आम्ही घेतल्या। कर्डिले साहेबांनी अतिशय महत्वाची सूचना केली की 222 झाल्यानंतर नागरी सत्कार आपला झालाच नाही, आणि जेव्हा रस्ता झाला नव्हता तेव्हा किती आरोप, किती प्रत्यारोप, कोणी काही बोलू। पत्रकारांना एखादं मी काही बोललो तर दुसऱ्याच्या तोंडापुढे माईक नेणार, तो काय बोलला का त्याच्या माझ्या तोंडापुढे माईक आणणार। पण जर खरंच नवरात्रीचा काळ असेल आणि खरंच हा विश्वास जनतेला असेल तर मी मोठ्या देवीला तर तिसगाव, खरवंडी आणि बोदेगावला नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी मिळावी असा सरकारकडे आग्रह धरला आहे। विकासाच्या कामासाठी सत्ता असली की निधी मिळतो याचा अनुभव आपण घेत असल्याचं आमदार मोनिका राजळ यांनी म्हटलंय। खरं तर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या पोलीस स्टेशनची आणि अधिकारी कर्मचारी वसाहत याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय। जवळपास 23 कोटी 81 लक्ष रुपये यासाठी मंजूर झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा आम्ही करतोय। याचे कन्सल्टन्सी आहे ते संगमनेरचे जाजू साहेब आहेत, त्यांनी बराचसा पाठपुरावा शेवगाव आणि पाथर्डीसाठी केला। शेवगावचं फक्त थोडंसं जागेचा विषय आहे, तो येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मार्गी लागल्यानंतर शेवगावसाठी नव्याने सुद्धा पोलीस स्टेशन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं याच धर्तीवर या ठिकाणी पोलीस स्टेशनचं भूमिपूजन आणि त्यासाठी आमचा पाठपुरावा राज्य शासनाकडे आणि पोलीस महामंडळाकडे असणार आहे। आपण बघितलं असेल की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शासनाचा आणि एक मोठा महत्त्वाचा गृह विभाग, इथले अधिकारी आणि त्यांचं काम सुरळीत चालव, बंदोबस्त, अनेक ताणतणाव, अनेक सण उत्सव, सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये खूप मोठी जबाबदारी या गृह विभागाची असते आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल, तिथले अधिकारी कर्मचाऱ्यांचे वसाहत असेल, अतिशय दुरावस्था आपण संपूर्ण राज्यामध्ये बघितलेली आहे। परंतु आपले सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून एवढा मोठ्या स्वरूपाचा निधी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर निश्चितच या ठिकाणी एक चांगलं सर्व सोयी उपलब्ध या ठिकाणी होतील आणि कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कुठेतरी काम करताना एक समाधानाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल। आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी आज काम करत असताना पोलीस दलावर खूप मोठी जबाबदारी असते, ताणतणाव असं। आता आपला नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि आज सकाळपासून आमच्याबरोबर आज पाथर्डी आणि शेवगावचा दौरा खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे। याच भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर जवळपास 1.5-2 वर्षामध्ये या ठिकाणी ही सर्व वास्तू उपस्थित राहणार आहे आणि आपल्याही नगर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये आज पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत निर्माण होत आहे। डॉक्टर गर्जेंना विनंती की व्यासपीठावर बरेच मागे बसले, मी आत्ता बघितलं, संजीव यावर। तर या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच तालुक्यातील पदाधिकारी आले, त्याचबरोबर आत्ताच मोठा देवीचा
या ठिकाणी आशीर्वाद आणि आरती करून दादा या ठिकाणी आलेले आहे. हे भूमिपूजन झाल्यानंतर शेवगावला रामकथेला सुद्धा दादांना आणि कर्डिले साहेबांना यायचं आहे. त्यामुळे जास्त काही वेळ या ठिकाणी घेणार नाही. परंतु खूप वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आज मार्गी लागतोय, याचं एक मोठं समाधान निश्चित लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी आहे. नव्यानं होणारी ही वास्तू निश्चित चांगल्या स्वरूपाची होईल आणि दादांना आणि कर्डिले साहेबांना विनंती करेल की पुन्हा एकदा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या ठिकाणी आमंत्रित करूया. तुम्ही दोघांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. मोदी साहेबांचं आमच्या महिलांकडे जास्त लक्ष, महिला धोरण विधेयक आणलेलं पास झालेलं आहे. असो, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार साहेबांनी, कर्डिले साहेबांनी भरपूर वेळ दिला, त्यांचे मी दोघांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आज हा कार्यक्रम संपल्यानंतर याच ठिकाणी देशाचे लाडके पंतप्रधान, ज्यांना संपूर्ण जगभरामध्ये विश्वगुरू, विश्वनेता म्हणून संबोधलं जसं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 26 तारखेला शिर्डी येथे विविध कामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्याची नियोजनाची बैठक या ठिकाणी होणार आहे. म्हणून त्याचा एक भव्य दिव्य आणि चांगल्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी दादा काही सूचना करतील, त्यामुळे जास्त काही वेळ घेत नाहीये. पुढे बरेच कार्यक्रम. तर या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राजळे आणि विखे एकत्र आले तर मला बाजूला ठेवू नका. विखे व राजळे हेलिकॉप्टरमधून मोहटादेवीला गेले आणि मला नेलं नाही असं म्हणायला नको, म्हणून मी उशिरा आलोय. नाहीतर कोण कुठे व कोणाच्या गाडीत गेलं यावरून खूपच राजकारण होत आहे. वृद्धेश्वरला जिल्हा सहकारी बँकेनं यावर्षी मदतीचा हात दिला आहे. यावर्षी दुष्काळानं जरी ऊस कमी असला तरी पुढच्या वर्षी कारखान्याला मदत केली जाईल. मोनिकाताई राजळे मंत्री म्हणून पुढच्या वेळी राहतील असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केलाय. या प्रसंगी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, अभय आव्हाड, अर्जुनराव शिरसाट, राहुल राजळे, माणिकराव खेडकर, सुभाषराव बर्डे, अशोक चोरमले, संजय बडे, काशीताई गोल्हार, मंगल कोकाटे, अमोल गर्जे, नंदकुमार शेळके, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, बंडूशेठ बोरुडे, विष्णू ढाकणे, धनंजय बडे, रवी आरोडे, अजय रक्ताटे, नारायण पालवे आदी उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.